तुम्हाला कधी-कधी असं वाटतं का? मला इतका राग का येतो? किंवा राग आल्यावर आपण काहीतरी बोलून जातो आणि नंतर आपल्याला त्याचा खूप पश्चात्ताप होतो, गिल्ट येतं. खरं सांगू का? राग हा वाईट नाही. कारण ही एक नैसर्गिक भावना आहे. पण, हा पण फार महत्वाचा आहे. पण रागावर नियंत्रण नसणं हे आयुष्य, आरोग्य आणि नातेसंबंध या सगळ्यांसाठी खूप धोकादायक ठरू शकतं. तर आपला आजचा विषय काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना कळलंच आहे. सो जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार. मी मंगल जोशी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत करते. माझ्या काउन्सिलिंग दरम्यान किंवा माझ्या अँगर मॅनेजमेंटच्या कोर्सच्या दरम्यान मला अनेक लोकं भेटतात आणि सांगतात, "मॅम, आम्हाला ना राग आला, की स्वतःला आम्ही ओळखूच शकत नाही. त्या क्षणी काही सुचतच नाही आणि नंतर खूप वाईट वाटतं, की मी असं का बोलले? मी असं का केलं?" जर तुम्हालाही असं होत असेल, तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, की व्यक्ती म्हणून तुम्ही वाईट नाही आहात. तुमचा मेंदू त्या क्षणी अलर्ट मोडमध्ये जातो. राग आल्यावर शरीरात एक वेगळी प्रक्रिया सुरू होते. जसं की आपले हार्टबीट्स वेगाने वाढू लागतात. आपला आपलं ब्रीथिंग पॅटर्न सुद्धा चेंज होतो. आपण खूप फास्ट ब्रीथिंग करायला लागतो. स्नायू ताणले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार करण्याची क्षमता कमी होते. आणि म्हणूनच आपण नंतर हे रिअलाईज करतो आणि म्हणतो, की माझ्याकडून चूक झाली. त्या क्षणी लॉजिक काम करतच नाही. कारण भावना नियंत्रण घेतात. आणि यामागे एक एक सत्य आहे सांगू का तुम्हाला? ह्याच्या मागचं एक ट्रुथ तुम्हाला सांगू का? राग बहुतेक वेळा कारण नसतोच. तो परिणाम असतो. आपल्या मनात दडलेला भाव असतो. आपण दुखावलेले असतो. आपला अपमान झालेला असतो किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते. थकवा असतो. अपेक्षा पूर्ण न होण्याचं ओझं असतं. आपण त्यांना व्यक्तच करत नाही आणि मग ते रागाच्या रूपात बाहेर येतात. माझ्या अँगर मॅनेजमेंटच्या कोर्सच्या दरम्यान एक व्यक्ती मला म्हणाली, "मी छोट्या-छोट्या गोष्टींवर खूप भडकतो." मी त्यांना विचारलं, "तुम्ही नीट विश्रांती घेता का?" ते म्हणाले, "नाही, कारण सतत कामाचा ताण असतो, फॅमिली प्रेशर असतं." थकलेलं मन आणि शरीर लहान गोष्टीही सहन करू शकत नाही. राग पटकन येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. झोपेची कमतरता, सततचा ताण, मनात साठलेल्या बऱ्याच भावना, सगळं परफेक्ट हवं असण्याची सवय किंवा सर्व काही आपल्या नियंत्रणात असावं ही अपेक्षा. आपल्या संस्कृतीत संस्कार म्हणजे फक्त चांगलं बोलणं किंवा वागणं नाही. संस्कार म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. जो रागावर नियंत्रण ठेवू शकतो, तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो. आता प्रश्न असा आहे, की राग आला की करायचं काय? सर्वात प्रथम शरीर स्थिर करा. पाय जमिनीवर घट्ट रोवा. खांदे सैल सोडा. श्वास सामान्य करा. त्यासाठी आपल्या ब्रीथिंगवर लक्ष केंद्रित करा. शरीर शांत झालं, की मनही शांत होऊ लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट, रागात असताना लगेच बोलू नका. त्या क्षणी शांत राहा. हेच सर्वात पॉवरफुल आन्सर आहे तुमच्या रागाला. कारण रागात बोललेले शब्द परत घेता येत नाही. शक्य असेल तर त्या ठिकाणाहून थोडंसं दूर जा. फिजिकल डिस्टन्स घेतला की भावनांची तीव्रता कमी होते आणि विचार स्पष्ट होतात. पण लक्षात ठेवा, राग नियंत्रित करणं म्हणजे
भावना साठवून ठेवणं किंवा त्या आपल्या मनात दाबून ठेवणं नाही. योग्य वेळी योग्य पद्धतीने व्यक्त करणं. सततचा राग शरीरावरही परिणाम करतो. ब्लड प्रेशर वाढतं, झोप बिघडते, हृदयावर ताण येतो आणि नातेसंबंधही कमकुवत होतात. खरं तर रागात आपण दुसऱ्याला दुखवतो, पण सर्वात जास्त नुकसान हे आपण स्वतःचं करत असतो. खरा स्ट्रॉंग माणूस तो नाही जो मोठ्याने ओरडतो. खरा स्ट्रॉंग माणूस तो आहे जो राग आल्यावर सुद्धा शांत राहू शकतो. आणि इथे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जसं की मी नेहमी सांगते, इट्स यू. यू ट्रेन युअर ब्रेन. इट्स नॉट द ब्रेन दॅट ट्रेन्स यू. जर आपण आपल्या मनाला दिशा दिली नाही, तर ते आपल्याला त्याच्या इशाऱ्यांवर चालवत राहील. पण जर आपण त्याला प्रशिक्षण दिलं, तर ते आपलं सर्वात मोठं सामर्थ्य बनू शकतं. मनावर नियंत्रण मिळवलं, तर आयुष्यावर नियंत्रण मिळतं. आजपासून एक छोटा निर्णय घ्या. एक छोटी सवय लावून घ्या, की राग आला तरी मी स्वतःला हरवणार नाही. मी थांबेन, मी समजून घेईन आणि मगच प्रतिक्रिया देईन. राग कमी करणं म्हणजे कमजोर होणं नाही, तर ते परिपक्व होणं आहे. ते स्वतःला जिंकणं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, तर तो इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण कदाचित कुणीतरी अशा प्रॉब्लेमशी एकटंच झुंजत असेल. अजून अशाच मार्गदर्शनासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, की राग आल्यावर तुम्ही कोणत्या-कोणत्या पद्धतीने तो राग टाळण्याचा प्रयत्न करता. आम्हाला वाचायला जरूर आवडेल. आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी करू नका. काळजी घ्या आणि सतत हसत राहा. नमस्कार.